सांगितलं अन्यत्र ठिकाणी सुखात नांदतोय. नंदबाबाने मोत्याचा कंठीहार काढला, सुनंदा मातेच्या गळ्यात घातला. दोन्ही बहीण भावंड धावत आले. पूर्ण गोकुळ गाव दारात एकत्र आलं. गर्गाचार्यांनाही बोलवलं, पुण्यवाचन केलं, नक्षत्र जाणून घेतली. परमात्म्याच्या मुखावरती मधाचा थेंब ठेवला आणि त्या गोकुळामध्ये आनंद उत्सवाला सुरुवात की गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला. बाळकृष्ण घराला रूपानं आले ते बाळकृष्ण. टाळी वाजवाल सर्वांनी. राजेसाठी क्रीडा करतात ते राधा कृष्ण, योगांसाठी नांदले ते योगेश्वर कृष्ण, ज्यांनी गाई चालल्यानं ते गोपाळ कृष्ण, राजक्रीडा रचली तर युगल कृष्ण, वस्त्र हल्लीला करता दामोदर कृष्ण. योगांसाठी नांदले ते योगेश्वर, गोपाळांसाठी नांदले ते गोपाळ. भगवान कृष्णाचं कौतुक आलं. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. जेवढे वारकरी बसले सर्वांना विनंती, हात वरती करून काही क्षणासाठी टाळी तांदळात होऊ द्या. ही जी टाळी आहे ना मायबाप, ही टाळी अयोध्येच्या रामप्रभूंसाठी, ही द्वारकेच्या द्वारकाधीशांसाठी, त्या वृंदावनातल्या भारतीय बिहारींसाठी, त्या जबल सरकारांसाठी, कैलासच्या शंभो महादेवांसाठी, काशीच्या विश्वनाथासाठी, पंढरपूरच्या माझ्या पालकांसाठी टाळी नाद रंबाई गणांनो नामकीर्तन राम रंबाई. ज्या दिवशी कीर्तनामध्ये टाळी वाजवताना रक्तदातील आनंदाचे दोन अश्रू माझ्या डोळ्यातून भरतील ना. आंखों से आंसू बहे वाणी भी कुछ ना कहे, ऐसा तुझको जब से हो गया समझो रब से प्यार हो गया. आज कधी तरी करतील मात्र टाळीचा नाद हो गया सर्वांना. अष्टमीच्या रात्री तो यमुनेच्या काठी गोकुळ मोहते. छपन गिरधारी मारत से पिचकारी रत्नाची पडती सोने. देव धरती दिशा कुंड झाल्या दिशा, देव धरती दिशा कुंड झाल्या दिशा. सर्वाचा घरात नाला आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. मूर्ती असून चालली मोठावरची बासुरी फुलले गोपाल काना सबको श्यामल रंग डाला. प्रीत की खुलवाती पर झूमता, प्रीत की खुलवाती पर झूमता. नाच उठा वो कुल सारा, चोर रंग चोर मोहन वचन चोर, चोर रंग चोर मोहन वचन चोर. गोकुल में एक नंदा सा गाना, गोकुल में एक नंदा सा गाना.
गोपाल कृष्ण भगवान कृष्ण चरित्र ना हनुमंतरायाच्या शक्तीप्रमाण आहे. त्याच्या लीला आहेत ना अति गोड आहे. पण जरी आपलं मन इथे कीर्तनात असलं तरी बाकीच्या मंडळीला असं वाटतं हे लवकर संपलं पाहिजे आणि या बिल्डिंगचं मागचं सुरू झालं पाहिजे. याची मला पूर्व कल्पना आहे आणि पुढे बहुता करणे या युक्तिवादाने मी पुढे चालतो आहे का. नाही तर जन्माची दशा सांगताना वेळ जाईल आपला संपूर्ण आहे का. 9 ते 11 मला वेळ दिली होती, 3 मिनिटं पुढे झाले. अजून काही मिनिटं मी तुमच्या समोर बोलणार आहे. एक लक्षात घ्या, गोकुळाच्या मातीमध्ये आनंदाची लहरी प्रगट झाली. जे विश्वाचे मालक आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ही शक्ती जी ज्या दयाघनाची आहे ते परमात्मा अखंड वैकुंठात ज्या भगवंताचा वास आहे ते वैकुंठीचे राजे यशोदा मातेची अंतःकरणातली इच्छा पुरवण्यासाठी तानुलं रूप घेऊन त्यांच्या गोकुळाच्या मातीत प्रगट झाले. असं पहिल्या चरणात वर्णन येतं. वैकुंठीचा खूप गोड म्हटलं की वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. आपण बसलेले सर्व मायबाप मान्य कराल. एखाद्या व्यक्तीने ही लोकांची यात्रा संपवली, मरण पत्करलं, त्यांचा फोटो तयार करतात परिवारातले लोक आणि त्या फोटोमध्ये त्यांचं खाली नाव लिहितात. त्यांच्या नावाच्या पुढे वही लिहितात, एकच अक्षर लिहितात. शॉर्टकटमध्ये काही जण वही म्हणजे किंवा काही लिहितात किंवा स्व लिहितात, न कोणी लिहितच नाही. घरी गेल्यावर विचार करा का तर कर्मानु गोगच्छति जीवे का. हे लक्षात घ्या. आपल्या मनाची समजूत आहे. कुठे गेले ते? वैकुंठाला गेले. खरंच गेले का ते? सप्ताह बसला, माईकचा आवाज जास्त झाला तर आवाज कमी करायला लावणारा पहिला नंबर तोच होता आणि त्याच्या नावापुढे लिहिलं वै वैकुंठवास. एक लक्षात घ्या. त्यासाठी कर्म लागतं उघड्यांनो. कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु. कर्म तेरे अच्छा है तो किस्मत तेरी दास है और नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी. घरी मथुरा आहे, आपल्या घरी काशी आहे. भगवान कृष्णाचं चरित्र ऐकतायत ना, एक लक्षात घ्या. गाथ्यातलं नाही पण एक प्रमाण अंतःकरणाचा डायरेक्ट टिप्पण करून घ्या. इथं बसलेल्या सगळ्या बहिणींनी ऐका, तुम्ही स्वतःला यशोदा माना. आजपासून सुरुवात करा. मी कोण आहे? यशोदा आहे. माझे मालक नंद आहे आणि माझं बाळ, अशी भावना प्रगट करा. माझं गाव विसरून जा, मुक्तानंद कॉलनीत राहते मी. मी कोणत्या गावात आहे? माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदाने न्हालं, जशी अमृताची धार. एवढंच पाठ करा. गात्यातलं नाहीये. चिमणी पाखर नावाच्या चित्रपटातलं आहे. बघत नाही. तुमची शपथ घेऊन सांगतो, चित्रपट ग्रह मध्ये कसा असतो.
37 वर्षाचा व्हायला आलो, अजून मला माहित नाही 36 पूर्ण झालं की चित्रपटगृह मागे मध्ये कसा असतो बघितलं नाही, पण कुठेतरी ऐकलं मी की त्यामध्ये हे गीत आलंय, कोणीतरी लेखकानं लिहिलंय की प्रत्येक बहिणीने ही भावना निर्माण करा. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने नालं, जशी अमृताची धार, माझा सोन्याचा, ज्यांचं पाठ आहे बोला, राजा राणीचा दरबार प्रगट होऊ द्या. आयुष्य सुखात जाईल आपलं. आपला संसार सुखाचा करायचा असेल ना, आहे त्या परिस्थितीला स्वीकारा. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे, आणि कौतुक आहे संतीचा. प्रयत्नवादी राहा, कष्ट करूया, प्रयत्नाने यश नक्की आपल्या पायावरती लोटांगण घेईल. लक्षात घ्या डोळ्यांना, मी जे प्रमाण तुमच्या समोर मांडलंय आता कधीतरी शांततेने विचार करा. हे गाथ्यातलं नक्की नाहीये, कुणीतरी लेखकानं लिहिलंय, पण त्यातून फार मोठा बोध घेण्यासारखा आहे. परमात्मा गोकुळाच्या मातीमध्ये आले, नंद महोत्सव आरंभ झाला. गवळणी एकमेकीच्या पुढे धावत होत्या. एक लक्षात घ्या, गवळण म्हणती गवळणीला, आनंद आहे. टाळ आहे, मृदंग आहे, वीणा आहे, इतकं गोड गायन आहे. आणि याच्यात जरी इतकं असून सुद्धा जर आपल्याला झोप लागत असेल, जांभोळ्या येत असतील तर संशोधनाचा विषय लक्षात घ्या. भावना शुद्ध असू द्या. मी किती ठिकाणी असं म्हटलं भावना शुद्ध, तो एक म्हणे कशी काय असते. भावना दृढ धरोनी पायी, मग तुला देव दिसेला यादेही. भाव बड्याकडे एडवी करतडी आवडे. पारी याचा रवा, माऊलीचं तत्वज्ञान किती दिव्य आहे बघा. पारी याचा रवा, पारा नावाचा धातू बघितला आपण. पारा सायन्स हॉल मध्ये, प्रयोगशाळेमध्ये पारा बघितला असेल ना, एवढाले खडे असतात पा. शाबास, म्हणजे जागे आहेत बरेच जण. काचाच्या कांडीमध्ये बंद असतो. चुकून जरी त्या कांडीचं झाकण उघडलं तर काही क्षणात तो अदृश्य होतो. इतका पातळ आहे, त्याचा रवा कधीच पडू शकत नाही, पडूच शकत नाही. माऊली म्हणता पाडला, तो भूमीवर सांडला आणि आता उचलून दाखवा. पाऱ्याचा रवा, कधीतरी विचार करा शब्दाचा. पारियाचा रवा घेता भूमीवरी, आता त्याला उचलायचंय, अशक्य आहे. यत्न परोपरी. तसा परमात्मा आपलंसं करणं इतकं सोपं नाहीये, पण संत साहित्यानं तो सोपा करून दिला. एक लक्षपूर्वक ऐका. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला अव्यक्त ते आकारले, आणि रूपा आले गुणवंत. गुणवंत परमात्मा विटेवर, तू विटेवरी सखये बाई, येग येग विठाबाई माझे. पंढरपुरामध्ये तुमची माझी माय उभी राहिली. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची झाली हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची झाली हो. कधी कधी वटा शोभे वाळवंटी हो, कधी कधी वटा शोभे वाळवंटी हो. आंबा उभी करत देवनी कटी हो, जनार्दनी आंबा उभी करत देवनी कटी हो. बोला
बाई उभी राहील. उत्सव आहे वर्षातून 2 वेळा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो. मी ज्या देवाचा पाईक आहे ना, ज्यांच्या चरणी माझं आयुष्य समर्पित आहे ना, जबाबदारीनं बोलतोय गड्यांनो, श्रीमंतांचा देव बालाजी आणि गरीबाचा देव माझा पंढरपूरचा विठोबा. मान्य करायला नाही कारण मला माहित नाही. कोण्या तीर्थावर 15 फुटाचं अंतर ठेवून पाया पडाव्या लागतात. जगात असा एकमेव देव आहे सर्वांना आपल्या पायाला हात लावू देतो. तो देव आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरात उभा आहे. हे आपलं परम सौभाग्य. यारे यारे असं म्हटलंय. यारे यारे माझं सांगणं थोडं वेगळं आहे का? यारे यारे लहान थोर याती बोलत्या न करावा आणि न लगे चिंता कवनाशी. ऐका, जे वैकुंठात अखंड ज्यांचा वास आहे, कधी ते रामरूपामध्ये, कधी ते कृष्ण रूपामध्ये, कधी श्री विठ्ठल रूपामध्ये परमात्मा आहेत, तेच परमात्मा वैकुंठामध्ये वास आहे. मला खरंच देवाचा वास वैकुंठात आहे का? पुरावा आहे का? ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडवणी संत सदनी, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. कीर्तनात व्यवस्थित बसा बरं का, पूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहात तुम्ही. लाईव्ह चाललेलं आहे म्हणून कुणाचं काय चाललं होतं हे सगळं दिसेल. लक्षात घ्या, व्यवस्थित ऐका गड्यांनो. कॅमेरा आपल्याकडे आला की चेहरा बदलून जातो माणसाचा. कॅमेरावाले दादा फोटो काढताना असं म्हणतात स्माइल प्लीज, आणि लोक नकली असतात. फोटो चांगला येतो. नकली असण्याने जर फोटो चांगला येत असेल, नेहमी प्रसन्न राहिले तर आयुष्य आपलं सुखात येईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार होईल. एवढं लक्षात ठेवा. विषांतर झाला असेल पुढे चालतो ऐका. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. हळूहळू भगवान परमात्मा गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोपिका गाई वासरांना सुद्धा आनंद आहे. हळूहळू भगवान परमात्मा पोटावरती सरकू लागले आणि भगवान परमात्मा रंगायला लागले. ऐका, जो ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा करता धरता आहे, भगवान परमात्मा रांगतोय. रांगताना जवळच्या आईने वेणी घातली. त्या स्वरूपाचं वर्णन आलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. रांगत से हांगणी, रांगत से हांगणी, रांगत से हांगणी, रांगत से हांगणी, रांगत से कन्नड देशामध्ये
त्या पद्धतीला अम्मा अम्मा म्हटलं. ग्रामीण भाषेत आंबा अम्मा म्हटलं. कसं चालतंय लेकरू? मग त्याचे वडील त्याचे बोट पकडतात, त्याला चालना शिकवतात. आई त्याची पाणी आणायला गेली, ते बाळ काही रडणं थांबवत नाही. बाबा त्याला समजवतात, उगी उगी बाळा आपली मम्मी. ऐका ऐका जीवाचं काम कर. मोठे बाबा त्या लेकरासाठी लहान होतात. रंगायला लागले भगवान परमात्मा. ती रंगनाथाची मूर्ती सर्वांच्या घरी आहे. आम्ही नेहमी कथेत सांगतो, कीर्तनात सांगतो की रंगनाथाची मूर्ती आपल्या धर्मामध्ये लेकीचं लग्न लागलं ना, या लेकीचं लग्न लागलं ना तर 2 मूर्त्या कन्यादानात दिल्या जातात. 2, एक बाळकृष्ण आणि गणपती बाप्पाची. एक लक्षात घ्या. बस काय झालं ना, का देतात तो महाराज ती गणपती बाप्पाची मूर्ती, का देतात बाळकृष्णाची मूर्ती? नवरदेवाच्या घरी देव नाही का देतात? तर बाळा, तुझ्या जीवनात येणारं प्रत्येक संकट हा गणपती बाप्पा त्या विघ्नाचं हरण करू आणि तुझ्या घराचं गोकुळ हो असा आशीर्वाद बाप त्या मूर्तीच्या रूपाने लेकीला देतो. की या बाळकृष्णाचं जे जीवन आहे, त्यांचं जे जीवन नंदनवन त्यांच्या गोकुळात फुललं, तसं तुझा संसार व्याप्त हो आणि येणारे सगळे संकट गणेशजी बाजूला करू. 2 मूर्ती दिल्या जातात. बाळकृष्ण म्हटलं, रंगनाथ म्हटलं, कोणी त्यांना लड्डू गोपाळ म्हटलं, बऱ्याच भागामध्ये त्यांना लंगडा देव म्हणतात. लक्षात घ्या. मला एकच चिंता आहे, लोक देवाला लंगडा म्हणतात तर महाराजला काय म्हणत असते? नाही, हे तो अजब दुनिया का गजब केलंय भाई. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, ही मान्य करावं लागेल. एक लक्षात. आई बाबा पूजेला बसले, ब्राह्मण बाबा म्हटले बाळकृष्णाची मूर्ती पाहिजे. ती आई पोराला काय म्हटली, बेटा लंगडा पण नाही म्हटले, लंगड्या देव देऊन. ते पोरग इंग्लिश मिडियमला शिकणार, तर देव घरात गेला, त्यानं उलटा पकडला देवाला, एकच पाय पकडला आणि उलट करून तिथे आणलं. विनोदाशय पण सत्य आहे. मी सर्वांना विनंती करतोय, आपल्याला एक छंद जोडलाय. आपण वृंदावनाला गेलो ना की बाळकृष्णाची मूर्ती घेऊन येतो. ऐका बरं का, वृंदावनाला गेला बाळकृष्णाची मूर्ती आणली, तुळजापूरला गेला भवानी आणली, कोल्हापूरला गेला लक्ष्मी आणली, काशी विश्वनाथाला गेला महादेव घेऊन आणला, पंढरपूरला गेला विठोबाची मूर्ती आणली. त्या देव घरातले देव एकमेकाला म्हणायला लागले, तिकडे सर मी आधी बसलो. इतके देव ठेवू नका. तुमचं कुलदैवत असू द्या, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाला असू द्या. पंढरपूरच्या मालकाची, बाळकृष्णाची, गणराजाची मूर्ती असू द्या आणि त्या देवाची मनोभावे सेवा करा. नाही तर देव धर्म सांगी पडलेले सकळ विषयी गोंधळ गाजत अशी अवस्था होते. भगवान परमात्मा रंगत होते. राधिका माता, विशाखा माता, ललिता माता, चंद्रकला माता, प्रभावती माता, लीलावती माता, नाना प्रकारच्या गोपिका भगवान परमात्म्याने बोलवल्या होत्या. निष्काम परमात्मा गोकुळाच्या मातीत चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होते. पुरावा सांगा ना महाराज, संतांनी पुरावा दिला. परब्रह्म निष्काम तो हा गौरी तो हा गौरी